नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहेत, म्हणजेच की 1 एप्रिल 2026 रोजी जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहेत, सर्वचे सर्व GR शासन निर्णय आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमके GR शासन निर्णय कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमध्ये सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव गृह विभाग या तर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता, अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती यांचे स्टाफ ऑफिसर या अस्थायी पदास मुदतवाढ देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 1 एप्रिल 2026। विभागाचे नाव गृह विभाग। शीर्षक संचालक महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक यांच्या स्थापनेवरील वित्तीय सल्लागार म्हणजेच महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचा अधिकारी व लेखाधिकारी गट या स्थायी पदास मुदतवाढ देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव गृह विभाग। शीर्षक पोलीस आयुक्त गृह मुंबई यांच्या अधीनस्थ विविध कार्यालयातील 17,103 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत GR दिनांक 1/4/2026। विभागाचे नाव गृह विभाग। शीर्षक अप्पर पोलीस महासंचालक सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाच्या स्थापनेवर स्थलांतरित करण्यात आलेल्या 77 पदांना मुदतवाढ देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव गृह विभाग। शीर्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थापनेवरील अस्थायी पदांचे वर्गीकरण करण्याबाबत व अस्थायी पदांना दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत। विभागाचे नाव गृह विभाग। शीर्षक अप्पर पोलीस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व अप्पर पोलीस महासंचालक सायबर गुन्हे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या स्थापनेवरील मंजूर असलेल्या एकूण 10 अस्थायी पदांना दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव गृह विभाग। शीर्षक पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयातील नागरी हक्क संरक्षण योजनेतील 70 अस्थायी पदांना दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत। विभागाचे नाव महाराष्ट्र शासन गृह विभाग। शीर्षक पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे आधिपत्याखालील नागरी हक्क संरक्षण कार्यालयातील पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण विभाग नागपूर या अस्थायी पदास दिनांक 1/3/2026 ते 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक कृषी विभागातील शेतकरी मासिक योजना तसेच कृषी विषयक माहिती पत्रक योजना या योजनांमधील अस्थायी पदांना दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत। विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग। शीर्षक राज्यातील सहकारी संस्थांना लेखा परीक्षणासाठी प्रसिद्ध केलेल्या सन 2024 ते 26 या कालावधीच्या लेखा परीक्षक नाम तालिकेस मुदतवाढ देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग। शीर्षक महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक या मुंबई मुख्यालय आणि जिल्हा बँकांची सतत व समवर्ती लेखा परीक्षण या योजनेअंतर्गत निर्माण केलेली अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग। शीर्षक प्रमाणित लेखा परीक्षकांमार्फत लेखा परीक्षण होणाऱ्या सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण कार्यालयीन लेखा परीक्षकांकडे सोपविण्याबाबत मंजूर केलेली अस्थायी कर्मचाऱ्यांची पदे चालू ठेवण्याबाबत नागरी बँकांचे लेखा परीक्षण। कौशल्य विकास व उद्योजकता विभाग। शीर्षक श्री प्रदीप भीमराव दुर्गे उपसंचालक देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर यांना पदोन्नतीचा मानवी दिनांक देण्याबाबत।
यानंतरचा जी.आर. हा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. आपण या विभागाचे नाव पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फेचा हा जी.आर. शासन निर्णय आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता, नवीन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय विभागांतर्गत पुणे विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना द्यावयाच्या सूचनाबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे, केरोसिन वितरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील केरोसिन वाहतूक दर निश्चित करण्याबाबत जी.आर. दिनांक 1/4/2026. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक, राज्यातील किरकोळ केरोसिन परवानाधारकांचे कमिशन सुधारित करण्याबाबत जी.आर. दिनांक 1/4/2026. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियोजित इमारतीच्या फर्निचरच्या अंदाजपत्रकात सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत. यानंतरचा जी.आर. आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे, विमानचालन संचालनालय मुंबई या कार्यालयातील 2 वैमानिकांना मुनिच जर्मनी येथे उजळणी प्रशिक्षणाकरिता पाठविण्यास मान्यता तसेच प्रशिक्षणावरील खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे, परमिशन फॉर चार्जिंग ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन या सेवेचे गव्हर्नन्स प्रोसेस री इंजिनिअरिंग GPR नुसार परवान्याचा नमुना विहित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक आहे, प्रशासकीय मान्यता पारोळा जिल्हा जळगाव येथे दिवाणी न्यायाधीश कस्तर आणि प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकारी यांच्याकरिता एकूण 2 निवासस्थाने बांधण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. जी.आर. दिनांक 1/4/2026. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक आहे, प्रशासकीय मान्यता अकोला येथील न्यायालयाच्या आवारात स्टील 2 मजले लॉयर्स हॉल बांधण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. जी.आर. दिनांक 1/4/2026. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक, प्रशासकीय मान्यता पेठ जिल्हा नाशिक येथील दिवाणी न्यायाधीश कस्तर यांच्यासाठी 1 निवासस्थान बांधण्यासाठी देण्यात आलेल्या मूळ प्रशासकीय मान्यता अतिक्रमित करून नवीन प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक, सरोगसी नियमन अधिनियम 2021 व सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान कायदा 2021 ची अंमलबजावणीसाठी तसेच गठीत समितीच्या खर्चापोटी अदा करावयाच्या रकमेकरिता व संस्थानांच्या नोंदणीद्वारे अनुदान प्राप्त करण्याकरिता घेण्यात आलेल्या नवीन लेखाशीर्ष 22/11/15-21 मधील उद्दिष्टांतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात रुपये 4.30 लाख रकमेचा नवीन बाब पूरक मागणीद्वारे मंजूर केलेला निधी वितरित करून खर्च करण्यास मान्यता देण्याबाबतचे हे जे काय आहे ते अत्यंत महत्त्वाचे शुद्धीपत्रक आहे. चला तर यानंतर जी.आर. शासन निर्णय आपण पाहूयात. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक, जिल्हा वार्षिक योजनामधील जिल्हा योजना अंतर्गत योजनाच्या आराखड्यामध्ये कार्यालयीन निवासी इमारतीच्या बांधकामात जिल्हा नियोजन मंडळामार्फत प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक, नागपूर गोवा पवनार ते पत्रादेवी प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम करण्यात येणाऱ्या रस्ते व इमारतीच्या खर्चात आकारण्यात येणाऱ्या ETP शुल्क आस्थापना हत्यारे व संयंत्र खर्च रद्द करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे. यानंतरचा जी.आर. मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव महसूल व वन विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे, महसूल विभागाच्या विविध कार्यालयाच्या आस्थापनांवरील आकृतिबंधाबाहेरील एकूण 722 अस्थायी पदांना दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक, आस्थापना कोकण विभाग अकृषिक कामांसाठी 84 पदे अप्पर तहसीलदार शेतजमीन न्यायाधिकरण यांची 59 पदे अशा आकृतिबंधाबाहेरील एकूण 143 अस्थायी पदांना दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.
विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक नांदेड जिल्ह्यातील बिलोरी व देगलूर तालुक्यातील पुरामुळे पुनर्वसित झालेल्या गावातील नागरी सुविधेच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे पुनर्वसन आस्थापनांना कोकण विभाग प्रकल्प. विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी निर्माण करण्यात आलेल्या कोकण विभागातील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. यानंतरचा GR हा महसूल व वन विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे शासन सेवेत पुनर्स्थापना व पदस्थापना. श्री वसंत मधुकर सोनवणे, उप अधीक्षक भूमी अभिलेख. GR दिनांक 1/4/2026. यानंतरचा GR हा नगर विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार मिलियन प्लस सिटीज अंतर्गत सन 2025 ते 26 या वर्षातील बंधनकारक अनुदानाचा टायर्ड ग्रँट्स हप्ता वितरित करण्याबाबत शुद्धीपत्रक आहे. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी मंजूर करण्याबाबत सन 2023 ते 24 साठी लेखाशीर्ष 42170603 अंतर्गत नंदुरबार नगर परिषद जिल्हा नंदुरबार करिता रक्कम 10 कोटी वितरित करण्याबाबतचे जे काय आहे ते अत्यंत महत्त्वाचे शुद्धीपत्रक आहे. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी मंजूर करण्याबाबत सन 2024 ते 25 साठी लेखाशीर्ष 42170603 अंतर्गत नंदुरबार नगर परिषद जिल्हा नंदुरबार करिता एकूण रक्कम जी काही असणार आहे 9,50,00,000. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी मंजूर करण्याबाबत सन 2024 ते 25 साठी लेखाशीर्ष 42170603 अंतर्गत नंदुरबार नगर परिषद जिल्हा नंदुरबार करिता एकूण रक्कम जी काही असणार या ठिकाणी 15 कोटी. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक राज्यातील नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत यांना विशेष रस्ता अनुदान या योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन 2025 ते 26 साठी लेखाशीर्ष 30540022 अंतर्गत देगलूर नगर परिषद जिल्हा नांदेड करिता एकूण रक्कम असणार आहे 6 कोटी. मित्रांनो, आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व GR होते सर्व GR हेडलाईन्स आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि याबद्दलचे ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन GR हेडलाईन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.